बोर्ड परीक्षेत या धड्यावर 7 गुणांचे प्रश्न येतात, पण हे गुण मिळविण्यासाठी सराव संच 4.2 किती महत्त्वाचा आहे हे आजच्या व्हिडिओ नंतर तुम्हाला नक्की समजेल। वेलकम टू परफेक्ट मॅथ्स प्रॅक्टिस। आज आपण सराव संच 4.2 मधील सर्व उदाहरणे अगदी सोप्या पद्धतीने सोडवणार आहोत। यातला पहिला प्रश्न, केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्रिज्या 3.2 सेमी असलेला आपण वर्तुळ काढूया। स्केलच्या मदतीने कंपासवर 3.2 सेमी अंतर घ्या। मग 3.2 सेमीचा वर्तुळ काढा। ह्या वर्तुळ केंद्राला P नाव दिले। व्हिडिओ मध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी कुठे कुठे पेनचा वापर करत आहे, पण तुम्ही आकृती काढण्यासाठी पेन्सिलचाच वापर करा। ही झाली 3.2 सेंटीमीटर त्रिज्या असलेले वर्तुळ काढले। त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा। या वर्तुळावर कुठेही एक बिंदू M द्या। आपण इथे M बिंदू घेतले, मग हे PM जोडून घेऊ। ही झाली या वर्तुळाची त्रिज्या, 3.2 सेमी अंतराची त्रिज्या झाली। मग आपल्याला म्हणलेला आहे त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा। ह्या M बिंदूतून स्पर्शिका काढायचं आहे, म्हणजे हे PM आपण पुढे वाढून घेऊ। ही त्रिज्या PM पुढे वाढून घेतली। वर्तुळ केंद्राचा वापर करून आपण M बिंदूतून स्पर्शिका काढत आहोत। त्यानंतर कंपासवर कितीही अंतर घ्या। कंपासचे टोक M बिंदूवर ठेवून इथे कंस काढा आणि इथे कंस काढा। हा कंस ह्या किरण PM ला ह्या एक बिंदूत छेदतो आणि ह्या एक बिंदूत छेदतो, म्हणजे इथून इथपर्यंत एक रेषाखंड तयार झाला। त्यानंतर हा जो रेषाखंड आहे, कंपासवर अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या। कंपासचा टोक ह्या पहिल्या बिंदूवर ठेवून वर एक कंस काढा आणि ह्या रेषाखंडाच्या खाली एक कंस काढा। हे अंतर न बदलता कंपासचे टोक उचलून ह्या बिंदूवर ठेवा, मग वर एक कंस काढा आणि खाली एक कंस काढा। हे दोन कंस एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात, इथे एक बिंदू आणि इथे एक बिंदू, हे दोन बिंदूला जोडून एक रेषा काढा। जर आपण ह्या रेषेला L नाव दिले, तर रेषा L ही P वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळाची स्पर्शिका आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, 2.7 सेमी त्रिज्या असलेला वर्तुळ काढा। कंपासवर 2.7 सेमी अंतर घेऊन वर्तुळ काढूया। मग पुढे म्हणलेले आहे या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा। मग इथे आपण वर्तुळ केंद्राला O नाव देऊ आणि ह्या वर्तुळावर कुठेही एक बिंदू, जर आपण इथे एक बिंदू घेतला, ह्या बिंदूला M नाव देऊ। त्यानंतर वर्तुळ केंद्रातून जाणारी बिंदू M मधून एक रेषा काढू। इथे आपण वर्तुळ केंद्रातून रेषा घेतली, म्हणजे वर्तुळ केंद्राचा वापर करून आपण स्पर्शिका काढत आहोत। त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा। वर्तुळावर आपण एक बिंदू घेतला M, आता ह्याच्यातून स्पर्शिका। हे पहिल्या प्रश्नासारखंच करायचं आहे। इथे लक्षात घ्या, त्रिज्या 3.2 सेमी दिली। जर 6.4 सेमी व्यास जर प्रश्नामध्ये दिला असेल, तर आपल्याला माहित आहे व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो। इथे 6.4 भागिले 2 म्हणजे 3.2 सेमी। जर प्रश्नामध्ये व्यास दिले असेल, तर त्याला भागिले 2 करून त्रिज्या काढायची, मग त्या त्रिज्येच्या मापाचा वर्तुळ काढायचा। इथे आपल्याला M बिंदूतून स्पर्शिका काढायची आहे। कंपासचा टोक M बिंदूवर ठेवा, कितीही अंतर घ्या आणि इथे कंस काढा आणि इथे कंस काढा। हे कंस किरण OM ला ह्या एक बिंदूत छेदतो आणि ह्या एक बिंदूत छेदतो, म्हणजे इथून इथपर्यंत एक रेषाखंड तयार झाला। मग कंपासवर ह्या रेषाखंडाच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या। कंपासचा टोक ह्या बिंदूवर ठेवा आणि ह्या रेषाखंडाच्या वर एक कंस काढा आणि खाली एक कंस काढा। हे अंतर न बदलता कंपासचे टोक उचलून दुसऱ्या बिंदूवर ठेवा, वर एक कंस काढा आणि खाली एक कंस काढा। हे दोन कंस एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात, म्हणजे इथे एक बिंदू, इथे एक बिंदू, ह्या दोन बिंदूला जोडून एक रेषा काढा। ह्या रेषेला आपण LM काहीही नाव देऊ शकतो, म्हणजे ही रेषा M O केंद्र असलेल्या वर्तुळाची स्पर्शिका आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, 3.6 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा। सर्वात आधी आपण कंपासवर 3.6 सेमी अंतर घेऊ। तीन 3.6 सेमी त्रिज्येचा वर्तुळ काढला। त्यापुढे म्हणलेले आहे या वर्तुळाला त्यावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढा। म्हणजे या वर्तुळावर कुठेही एक बिंदू घ्या। समजा आपण इथे एक बिंदू M घेतला।
आतापर्यंत आपण दोन जे प्रश्न केले होते ते वर्तुळ केंद्र विचारात घेऊन म्हणजे वर्तुळ केंद्रातून रेषा काढून आपण त्याला स्पर्शिका काढत होतो. पण ह्या प्रश्नामध्ये म्हणलेलं आहे वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढा. या वर्तुळावर आपण कुठेही एक बिंदू घेतला, ह्याला यम नाव दिले. जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न वर्तुळ केंद्र विचारात न घेता अशा प्रकारचे प्रश्न असते तेव्हा वर्तुळामध्ये सरळ एक त्रिकोण काढून टाकायचा. ह्या त्रिकोणला आपण त्रिकोण एल एम एन नाव देऊ. मग कोणत्याही बिंदूतून एक स्पर्शिका काढायची आहे. आपण एम बिंदूतून स्पर्शिका काढू. मग इथे पहा, हा जो त्रिकोण आहे हा इथला कोन एल आणि हा इथला कोन एन. कोणताही एक कोन म्हणजे कोन एल किंवा कोन एन ह्याला एकरूप इथे आपल्याला कोन काढायचा आहे. आपण कोन एन चा एकरूप कोन एम वर काढू. मग कंपासवर कितीही अंतर घेऊन इथे कंस काढा. हे अंतर न बदलता कंपासचे टोक उचलून बिंदू एम वर ठेवा. मग जीवा एल एम किंवा जीवा एन एम ह्या दोन्हीपैकी कोणत्याही एका जीवेला छेदणारा कंस काढा. आपण जीवा एल एम ला छेदणारा कंस काढू. त्यानंतर हा कंस जीवा एल एन ला ज्या बिंदूत छेदतो त्याला पी नाव देऊ आणि जीवा एन एम ला ज्या बिंदूत छेदतो त्याला बिंदू क्यू नाव देऊ आणि इथला कंस जीवा एल एम ला ज्या बिंदूत छेदतो त्याला बिंदू आर नाव देऊ. मग कंपासवर पी क्यू चे अंतर मोजा. हे अंतर न बदलता कंपासचे टोक बिंदू आर वर ठेवा आणि इथे आणखीन एक कंस काढा. हे दोन कंस एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूला यस नाव देऊ. त्यानंतर रेषा यस एम काढू. म्हणजे हे दोन कंस एकमेकांना जिथे छेदले तो यस बिंदू आणि हा यम बिंदूतून आपण एक रेषा काढून घेऊ. ह्या रेषेला एल एम एन काहीही नाव देऊ शकतो. रेषा एल ही ह्या वर्तुळाची स्पर्शिका आहे. या प्रश्नामध्ये आपण वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढले. जेव्हा वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढायची असते तेव्हा वर्तुळाच्या अंतर्भागात त्रिकोण काढून घ्यायचा. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न 3.3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. कंपासवर 3.3 सेमी अंतर घ्या आणि 3.3 सेमी त्रिज्येचा एक वर्तुळ काढा. हा झाला वर्तुळ. त्यापुढे म्हणलेला आहे त्यामध्ये 6.6 सेमी लांबीची जीवा पी क्यू काढा. इथं तुमच्या लक्षात येत असेल 3.3 सेमी त्रिज्या 6.6 सेमी जीवा. ही जीवा पी क्यू जी आहे ही त्रिज्येच्या दुप्पट आहे. आपल्याला माहिती आहे व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो आणि वर्तुळाची सर्वात मोठ्यात मोठी जीवा ते वर्तुळाचा व्यास असते. मग इथे जीवा पी क्यू 6.6 सेमी म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास आहे. मग आपण इथे वर्तुळ केंद्रातून एक व्यास काढून घेऊ शकतो. ह्याचे अंतर तुम्ही स्केलवर मोजू शकता. इथून इथपर्यंत अंतर आहे 6.6 सेमी. ह्या वर्तुळ केंद्राला इथे काही नाव दिलेले नाही. आपण ओ नाव देऊ. त्यानंतर जीवा पी क्यू म्हणलेला आहे. इथे पी क्यू ह्या दोन त्रिज्या ओपी आणि ओ क्यू आपण लिहू शकतो. त्रिज्या ओपी 3.3 सेमी. इथे त्रिज्या दिलेली आहे 3.3 सेमी म्हणजे ओ क्यू 3.3 सेमी. त्यानंतर बिंदू पी व बिंदू क्यू मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. म्हणजे हा जो बिंदू पी आहे आणि बिंदू क्यू इथून एक स्पर्शिका काढायची आहे आणि इथून एक स्पर्शिका काढायची आहे. स्पर्शिकांबाबत तुमचे निरीक्षण लिहा. सर्वात आधी आपण बिंदू पी आणि बिंदू क्यू मधून स्पर्शिका काढू. इथे बिंदू पी आणि बिंदू क्यू वर्तुळावर आहे. आपण पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नात पाहिल्यासारखे वर्तुळ केंद्राचा वापर करून इथे स्पर्शिका काढू. मग इथे ओ क्यू ला वाढून घेऊ. वर्तुळ केंद्र ओ पासून पुढे वाढवत आहोत. कंपासवर कितीही अंतर घ्या. कंपासचे टोक बिंदू क्यू वर ठेवून इथे कंस काढा आणि इथे कंस काढा. हा कंस किरण ओ क्यू ला जिथे छेदतो म्हणजे इथे एक बिंदू तयार झाला, इथे एक बिंदू तयार झाला म्हणजे इथून इथपर्यंत एक रेषाखंड तयार झाला. कंपासवर ह्या रेषाखंडाच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. कंपासचा टोक ह्या पहिल्या बिंदूवर ठेवून वर एक कंस काढा आणि खाली एक कंस काढा. हे अंतर न बदलता कंपासचे टोक उचलून ह्या बिंदूवर ठेवा. वर एक कंस काढा आणि खाली एक कंस काढा. हे दोन कंस एकमेकांना जिथे छेदतात हे एक बिंदू आणि हे एक बिंदू, हे दोन बिंदूला जोडून एक रेषा काढा. हे रेषेला आपण रेषा एल नाव देऊ. त्यानंतर आपल्याला तसंच बिंदू पी मधून स्पर्शिका काढायची आहे. हे ओपी पुढे वाढवून घेऊ.
बिंदू ओ मधून म्हणजे आपण वर्तुळ केंद्राचा वापर करून इथे स्पर्शिका काढत आहोत. क्यू वर स्पर्शिका काढल्यासारखेच कंपासचा टोक बिंदू पी वर ठेवा. कितीही अंतर घ्या. इकडे एक कंस काढा आणि इकडे एक कंस काढा. हा कंस किरण ओपी ला ह्या बिंदूत छेदतो आणि इथे ह्या बिंदूत छेदतो. म्हणजे इथून इथपर्यंत एक रेषाखंड तयार झाली. कंपासवर ह्या रेषाखंडाच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. कंपासचा टोक ह्या बिंदूवर ठेवा. वर एक कंस काढा आणि खाली एक कंस काढा. हे अंतर न बदलता कंपासचे टोक उचलून ह्या बिंदूवर ठेवा. वर एक कंस काढा आणि खाली एक कंस काढा. हे दोन कंस एकमेकांना ह्या बिंदूत छेदतात आणि इथे ह्या बिंदूत छेदतात. हे दोन बिंदू जोडून घ्या. मी परत सांगत आहे, व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनचा वापर करत आहे, पण तुम्ही पूर्ण आकृती काढण्यासाठी पेन्सिलचाच वापर करा. ही रेषा एल, मग ह्या रेषेला एम नाव देऊ. तर आपल्याला प्रश्नामध्ये म्हणलेलं आहे स्पर्शिकांबाबत तुमचे निरीक्षण लिहा. तर इथे आपल्याला लक्षात येत आहे ह्या दोन ज्या स्पर्शिका आहेत ते एकमेकांना समांतर आहेत. मग आपण इथे लिहू शकतो निरीक्षण. ओ वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळात रेषा एल व रेषा एम ह्या दोन स्पर्शिका आहेत आणि रेषा एल ला रेषा एम समांतर आहे. तेच आपण इथे लिहू. त्यानंतर पुढचा प्रश्न 3.4 सेमी त्रिज्येचा वर्तुळ काढा. कंपासवर 3.4 सेमी अंतर घ्या आणि 3.4 सेमी त्रिज्या असलेला वर्तुळ काढा. ह्या वर्तुळ केंद्राला आपण ओ नाव देऊ. पुढे म्हणलेलं आहे त्यामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा एम एन काढा. मग इथे वर्तुळावर आपण कुठेही एक बिंदू, इथे बिंदू एम घेऊ. 5.7 सेमी लांबीची जीवा एम एन. मग कंपासवर 5.7 सेमी अंतर घ्या. कंपासचा टोक बिंदू एम वर ठेवून इथे एक कंस काढा. ह्या वर्तुळाला छेदणारा कंस काढा. हा कंस ह्या वर्तुळाला जिथे छेदतो त्या बिंदूला एन नाव द्या आणि एम एन जोडून घ्या. एम एन ही 5.7 सेमी लांबीची जीवा झाली. मग आपण इथे लिहू शकतो 5.7 सेमी. त्यापुढे म्हणलेलं आहे बिंदू एम व बिंदू एन मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. आपण आतापर्यंत केल्यासारखंच वर्तुळ केंद्राचा वापर करून स्पर्शिका काढू. मग सर्वात आधी आपण ओ एन इथे पुढे वाढून घेऊ. वर्तुळ केंद्र ओ मधून जाणारी बिंदू एन मधून जाणारी एक रेषा काढली. मग कंपासचे टोक बिंदू एन वर ठेवा. कितीही अंतर घेऊन इथे कंस काढा आणि इथे कंस काढा. हे कंस काढल्यामुळे किरण ओ एन ला हे कंस ह्या बिंदूत छेदतो आणि इथे ह्या बिंदूत छेदतो. म्हणजे इथून इथपर्यंत एक रेषाखंड तयार झाला. कंपासवर ह्या रेषाखंडाचा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. मग कंपासचा टोक एका बिंदूवर ठेवून वर एक कंस काढा आणि खाली एक कंस काढा. हे अंतर न बदलता कंपासचे टोक उचलून दुसऱ्या बिंदूवर ठेवा. वर एक कंस काढा आणि खाली एक कंस काढा. हे दोन कंस एकमेकांना ह्या बिंदूत छेदतात आणि इथे ह्या बिंदूत छेदतात. ह्या दोन बिंदूतून एक रेषा काढा. हे रेषेला आपण रेषा एल नाव देऊ शकतो. त्यानंतर आपल्याला एम बिंदूतून स्पर्शिका काढायची आहे. वर्तुळ केंद्र ओ मधून आणि बिंदू एम मधून जाणारी एक रेषा काढू. त्यानंतर कंपासवर कितीही अंतर घ्या. कंपासचा टोक बिंदू एम वर ठेवून इथे एक कंस काढा आणि इथे एक कंस काढा. हे दोन कंस काढल्यामुळे आपल्याला इथे एक बिंदू मिळाला, इथे एक बिंदू मिळाला. हा झाला इथून इथपर्यंत एक रेषाखंड. मग ह्या रेषाखंडाच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कंपासवर घ्या. कंपासचे टोक ह्या पहिल्या बिंदूवर ठेवून वर एक कंस काढा.
हे रेषाखंडाच्या खाली एक कंस काढा. मग हे अंतर न बदलता कंपासचे टोक उचलून दुसऱ्या बिंदूवर ठेवा. हे रेषाखंडाच्या वर एक कंस काढा आणि खाली एक कंस काढा. हे दोन कंस एकमेकांना ह्या बिंदूत छेदतात आणि इथे ह्या बिंदूत छेदतात. ह्या दोन बिंदूतून जाणारी एक रेषा काढा. हे रेषेला आपण रेषा यम नाव देऊ. ही झाली बिंदू यम आणि बिंदू एन मधून जाणारी स्पर्शिका आपण काढली. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्यानंतर पी केंद्र व 3.4 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. इथे आपण एक वर्तुळ केंद्र पी देऊ. 3.4 सेमी कंपासवर अंतर घेऊन एक वर्तुळ काढू. पुढे म्हणलेलं आहे वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेमी अंतरावर बिंदू क्यू घ्या. मग कंपासवर 5.5 सेमी अंतर घ्या. कंपासचा टोक बिंदू पी वर ठेवून इथे एक कंस काढा. मग बिंदू पी आणि ह्या कंसाला जोडून एक रेषा काढा. बिंदू पी आणि ह्या कंसापर्यंतचे अंतर 5.5 सेमी झाले. 5.5 सेमी अंतरावर क्यू बिंदू घ्या. म्हणजे इथे आपल्याला बिंदू क्यू घ्यायचा आहे. बिंदू क्यू मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. आतापर्यंतच्या प्रश्नात आपण वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढत होतो, पण इथे जो क्यू बिंदू आहे तो वर्तुळाच्या बाहेर आहे. नेहमी लक्षात ठेवा, वर्तुळावरील बिंदूतून फक्त आणि फक्त एकच स्पर्शिका जाते आणि जेव्हा बिंदू वर्तुळाच्या बाहेर असतो तेव्हा त्यातून दोन स्पर्शिका जातात. म्हणजे आपल्याला इथून एक आणि इथून एक अशा दोन स्पर्शिका येतात. तर सर्वात आधी हा जो रेषाखंड PQ आहे याचा लंब दुभाजक काढू. याचा लंब दुभाजक कसा काढतो आपण? कंपासवर अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. ह्या रेषाखंडाच्या वर एक कंस काढा आणि खाली एक कंस काढा. हे अंतर न बदलता कंपासचे टोक उचलून बिंदू P वर ठेवा. वर एक कंस काढा आणि खाली एक कंस काढा. हे दोन कंस एकमेकांना जिथे छेदतात इथे एक बिंदू, इथे एक बिंदू, ह्या दोन बिंदूतून जाणारी एक रेषा काढा. ह्या रेषेला रेषा L नाव देऊ. आणि लक्षात घ्या, आपण रेषा L ही रेषाखंड PQ चा लंब दुभाजक काढला. म्हणजे तो वर्तुळाच्या मध्ये पण येऊ शकतो, वर्तुळाच्या बाहेर पण येऊ शकतो किंवा वर्तुळावर पण येऊ शकतो. इथे वर्तुळाच्या मध्ये आलेला आहे. ही लंब दुभाजक रेषा L रेषाखंड PQ ला ज्या बिंदूत छेदते त्या बिंदूला आपण O नाव देऊ. त्यानंतर कंपासने OP चे अंतर मोजा. कंपासचा टोक बिंदू O वर ठेवून इथे एक कंस काढू. हा कंस इथे वर्तुळाला ह्या बिंदूत छेदतो. ह्या बिंदूला आपण R नाव देऊ. आणि इथे कंस वर्तुळाला ह्या बिंदूत छेदतो. ह्या बिंदूला S नाव देऊ. मग नंतर QR जोडून घेऊ. तसंच QS एक रेषा काढू. लक्षात ठेवा, वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून आपण वर्तुळाला दोन स्पर्शिका काढतो. ही एक स्पर्शिका आणि ही एक स्पर्शिका. त्यानंतर पुढचा प्रश्न, 4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. सर्वात आधी आपण एक वर्तुळ केंद्र O घेऊ आणि 4.1 सेमी त्रिज्या असलेला एक वर्तुळ काढू. चार 4.1 सेमी त्रिज्या असलेला वर्तुळ काढला. पुढे म्हणलेला आहे वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. मग कंपासवर 7.3 सेमी अंतर घेऊ. कंपासचा टोक बिंदू O वर ठेवून इथे कंस काढा. मग बिंदू O आणि ह्या कंसापर्यंत एक रेषाखंड काढा. इथे आपण A नाव देऊ शकतो. बिंदू A हे अंतर आहे 7.3 सेमी. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. म्हणजे आपल्याला A बिंदूतून स्पर्शिका काढायची आहे. हा बिंदू वर्तुळाच्या बाहेर आहे आणि तुम्हाला माहित आहे वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून दोन स्पर्शिका जातात. म्हणजे इथून एक स्पर्शिका आणि इथून एक स्पर्शिका. आताच्या प्रश्नात केल्यासारखं सर्वात आधी आपल्याला ह्या रेषाखंड OA चा लंब दुभाजक काढायचा आहे. तो वर्तुळाच्या मध्ये पण येऊ शकतो, बाहेर पण येऊ शकतो किंवा वर्तुळावर पण येऊ शकतो. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. हे रेषाखंडाच्या वर एक कंस काढा, खाली एक कंस काढा. मग हे अंतर न बदलता कंपासचे टोक उचलून बिंदू O वर ठेवा.
वर एक कंस काढा आणि खाली एक कंस काढा. हे दोन कंस एकमेकांना ह्या बिंदूत छेदतात आणि इथे ह्या बिंदूत छेदतात. ह्या दोन बिंदूतून जाणारी एक रेषा काढा. ह्या रेषेला आपण रेषा यल नाव देऊ. रेषा यल ही रेषाखंड OA ची लंब दुभाजक आहे. मग इथे रेषा यल रेषाखंड OA ला ज्या बिंदूत छेदते त्या बिंदूला आपण P नाव देऊ. मग कंपासचे टोक बिंदू P वर ठेवा आणि केंद्रबिंदू O पर्यंतचे अंतर घ्या आणि इथे कंस काढा. हा कंस इथे वर्तुळाला ज्या बिंदूत छेदतो त्याला B नाव देऊ आणि इथे ज्या बिंदूत छेदतो त्या बिंदूला C नाव देऊ. मग रेषा AB जोडा. त्याचप्रमाणे बिंदू AC जोडा. बिंदू AC तून जाणारी एक रेषा काढा. बिंदू A मधून जाणारी ह्या वर्तुळाला आपण दोन स्पर्शिका काढल्या. ही स्पर्शिका वर्तुळाला B बिंदूत छेदते आणि ही स्पर्शिका वर्तुळाला C बिंदूत छेदते. A बिंदूतून जाणाऱ्या आपण दोन स्पर्शिका काढल्या. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हा सराव संच तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा. गरज वाटली तर व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. थँक्स फॉर वॉचिंग अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.